नमस्कार मित्रांनो, मी पी.के. भोलाने, AWPL फायटर बुलढाणा. आज आपण एका कांदा सीड या पिकाचा रिझल्ट घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि हे आमचे मित्र, शेतकरी मित्र. सर, आपलं नाव? विनोद संतोषराव लोखंडे. हा, बोला. विनोद संतोषराव लोखंडे. ओके. राहणार माळवंडी, तालुका जिल्हा बुलढाणा. तर आपण AWPL चे हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले. हो सर. इको हरियाली, Agro 90 आणि PGPR. ओके. हे आमचे रवींद्र पाटील, AWPL फायटर, प्रॉपर पोहूर म्हणूया थोडा वेळ, जळगाव जिल्हा. ओके. तर आपण या कांद्याचा जो रिझल्ट आहे हा बघायला आलोय. तर कांद्याची कंडिशन बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर क्वालिटी. आणि जो बुंधा आहे, बुंधा एकदम मजबूत आहे आणि हाईट खूप चांगली आली. ठीक आहे. आणि कुठल्याही प्रकारचा रोग नाही. आपण येतानाच आता म्हणजे मधमाशा खूप पाहिल्या याच्यावर. मधमाशी पण चांगली आहे. इतर वेळेला आपण जे केमिकल फवारतो, मधमाशीचं प्रमाण कमी होऊन जातं. केमिकलमुळे मधमाशीचं प्रमाण कमी होतं. तर तुम्हाला एकदम चांगला रिझल्ट आला. हो सर. बरं. याचा वापर कसा केला सर आपण? तर हा ड्रिपद्वारे. अच्छा, ड्रिपद्वारे केलाय. हो. अच्छा. तिन्ही प्रोडक्ट ड्रिप मधून केले का? PGPR फवारणी केली असेल? फवारणी सर आता सध्याने केली. अच्छा, अगोदर केलेली आहे. अगोदर. हा, आता फवारणी चालत नाही. आता फवारणी चालत. मधमाशीचं प्रमाण कमी होऊन जातं सर. बरोबर. तर आपण जमिनीतून हे सगळे प्लॉट वापरले. जमिनीत. आता बाजूला आपण येताना एक कांद्याचा सीडचा प्लॉट पाहिला सर. हो सर. शेजारचा. हो. तर तो आणि हा त्याच्यात खूप फरक वाटला मला. खूप मोठा खूपच फरक आहे. खूप जबरदस्त क्वालिटी. हाईट एकदम छातीपर्यंत आहेत. मधमाशा पण आहे. मधमाशी पण व्हिडिओ मध्ये पण. येस. दिसले का? हा. येस. बिलकुल. आपण सगळं नॅचरल जे आहे. नॅचरल. येस. आणि हे मधमाशांचं प्रमाण खूप आहे. बुंधा एकदम जबरदस्त आहे. जेवढा बुंधा चांगला तेवढी क्वालिटी आहे. आणि स्ट्रेंथ पण चांगली आहे. आणि गोंडाची पण साईज बघा सर. आता गोंड्याची साईज पण बनते. बरोबर. गोंडा बनतोय. हो, याची पण साईज बनवून राहिली सर. हे बघा आता ही साईज बघा. ही झाली समजा. आता ही फक्त 50 ते 60% झालेली. अजून मोठा व्हायचा. बरोबर. अजून ग्रोथ बाकी आहे. हो सर. त्यानंतर आता ही स्टेप बाय स्टेप मध्ये चालू आहे. सर, आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत AWPL चे, हे वापरण्यास तर खूप बेस्ट आहे. आणि वापरल्यानंतर म्हणजे ज्यांनी वापरले त्याला रिझल्ट येतो. मला तर आलेला आहे सर. येस. आणि सर, थोडं किमतीबद्दल बोलूया आपण. इतर प्रोडक्टच्या किमती मार्केटमधल्या आणि आपले AWPL चे जे प्रोडक्ट आहेत याच्या किमतीमध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो? तर किमतीचं कसं आहे, याच्यापेक्षा म्हणजे काय आहे, हे जर आपण समजा सर्वसाधारण उदाहरण म्हणून जर 2000 जर खर्च केले, ते एक वेळच करतोय सर. पण याच्या बरोबरी जर करायची म्हटलं तर हे मार्केटमध्ये 4000 रुपयाची मेडिसिन आणूनही आपलं एवढा गुणधर्म त्याला दिसून येत नाही. म्हणजे आपला जो खर्च आहे तो इतरांच्या तुलनेत कमी आहे. 50% कमी होऊन जातो. बढिया. खूप सुंदर. खूपच जबरदस्त रिझल्ट आलाय. पाहण्यासारखं पीक आहे. पाहण्यासारखं पीक आहे. क्वालिटी पण एकदम बेस्ट. बरं. इतर शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला राहील? वापरण्यास कधी मी संकोचपणे वापरायला पाहिजे. हो. जमिनीची क्वालिटी बदलणार. जमीनही भुसभुशीत होणार, कडक राहणार नाही. आणि जे काही जीवाणू आहेत त्यांची पण संख्या वाढण्यास बरोबर मदत होते सर. जमिनीमधली बॅक्टेरिया, जीवाणू, गांडूळांची संख्या वाढायला मदत होईल. हो सर. आपण एकंदरीत संतुष्ट आहात? हो सर. धन्यवाद सर.